नाही सर, तुम्ही म्हणता हा विषय मालेगाव झाल्याच्या नंतर त्यांनी पडदा टाकला होता, पण मालेगावच्या उपमहापौर म्हणतात तात्पुरत्या कामामुळे तो फोटो काढला आणि पुन्हा नाही ठीक आहे, पाहू ना. आणि त्यांनी पूर्ण लावलं पण झालं बांधकाम. याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. एकीकडे टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध, याला जबाबदार भारतीय जनता पक्षासारख्या प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्त करतायत मुस्लिम समाजाला अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी. विषय संपलेला आहे. त्या उपमहापौर शाने हिंद तिचं नाव, तिने त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर माझ्याकडून चुकून झालं मला माहित नाही, आणि त्यानंतर फोटो उतरवला. तुम्ही ज्या काम झाल्यानंतर परत लावलं नाही ती दुरुस्ती वगैरे आहे ना, मला जास्त माहिती आहे. जर लावला असेल तर पक्षाची भूमिका काय असेल? यात पक्ष फोटो काढला पाहिजे काय? यात पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध आला? तो फोटो काढलाच पाहिजे. यात पक्षात महाराष्ट्र सरकारनं आदेश काढावा, त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्र सरकारनं त्या पद्धतीचा आदेश काढावा ना. सर, एकीकडे इंग्रजांविरुद्ध लढणारे टिपू सुलतान, दुसरीकडे भाजपही तुम्ही सातत्याने आरोप करत आलेले आहे की यांची इंग्रजांच्या विरोधात लढण्याची भूमिका काय असेल? एक लक्षात घ्या, टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात त्याला मृत्यू झाला. त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि तो मरण पावला. त्याच्यामुळे काही लोक त्याला, इतिहासकार काही लोक, मी नाही, स्वातंत्र्य लढ्यातला ब्रिटिशांबरोबर मृत्यू पावलेला पहिला स्वातंत्र्य सैनिक असं काही लोकांची भूमिका आहे. माझा असा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावं की आम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढलो आणि कुठे शहीद झालो, कुठे आम्हाला खर्चटलं, हे त्यांना दाखवण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांबरोबर लढताना भारतीय जनता पक्ष कुठे होता? कुठे होता? त्यांनी स्वतः जाहीर करावं ना, डिक्लेअर करावं की आम्ही इथे इथे होतो, अटल बिहारी वाजपेयी इथे इथे होते.